इकडं आपण पेट्रोलचा तुटवडा होईन म्हणून ड्रमच्या ड्रम भरून पेट्रोल आणतोय आणि झालंय भलतच भो. शासनाच्या तर गॅसच्या टाक्याच संपायला लागल्या. इकडं माझी तर पेट्रोल वाहूच बेजारी झाली. घरातला जो ड्रम दिसल तो भरून आणून ठेवती. म्हणजे आपण करायला जातोय एक आणि होतंय एक, असली गत झालीये. आज तर सकाळीच उठून किचन मध्ये आले आणि काय भाजी करावं तेच सुचत नव्हतं. म्हणजे मला अचानक असं जाणवलं की शेतातला सगळा भाजीपाला संपून गेलाय. मग हातासरशी कांद्याची चटणी केली खरी, पण कोणी तोंडच लावलं नाही. मग काय, पहिली गाडीची चावी घेतली आणि डायरेक्ट बाजार गाठला. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा भाजीपाला घेण्यासाठी अशी बाहेर आलेली असल. फौजी साहेबांना खूप आवड आहे या गोष्टीची. घरी येताना काही ना काही घेऊनच येणार भाजीपाल्याचा, आणि माझा लय 36चा आकडा आहे. भाजीपाला दिसला तरी मी लांबूनच गाडी फिरवत असते. आता पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं खरं, मग म्हंटल मुलांना पण येथेच उतरून घ्यावं. आता पोरांच्या फरमाईशवर त्यांना एक एक आईस्क्रीम चारली आणि निघालो बाबा तेथून. आता मुलांचं चालू होतं की मम्मी आम्हाला या डोंगरावरचं मंदिर बघायचं आहे म्हणून. मग काय, घेतली बाबा गाडी डोंगरावर. तेथे मंदिरात गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मुलं बसले होते तेथेच खेळत. आता उशीर पण भरपूर झालेला होता. मग म्हंटल निघावं बाबा घरी. आता आपलं डोकं तर एवढं फास्ट चालतंय ना, गोडे तेलाच्या ड्रम मध्येच आपण पेट्रोल भरून आणलंय. आता आपण कोठून पण येऊ द्या, पहिलं किचन मध्ये जावं लागतं बर का, त्याशिवाय किचन मध्ये पान पण हालत नाही. चला आता आपली स्वयंपाकाची ड्युटी चालू झालेली आहे. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.